आणखी एक महत्त्वाची बातमी, मनसे एकला चलोच्या भूमिकेत असल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। मनसेकडून 200 ते 250 जागांची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जुलै अखेरपर्यंत यादी फायनल केली जाणार असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। मनसे एकला चलोच्या भूमिकेत आहे का, अशी आता चर्चा रंगलेली आहे। मनसे 200 ते 250 जागांची तयारी करतय अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। जुलै अखेरपर्यंत यादी निश्चित केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वैदेही एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मनसे एकला चलोच्या भूमिकेमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर 200 ते 250 जागांची तयारी सुद्धा करते अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण पुन्हा एकदा मनसेनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे। आज खरं तर जी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये खरं तर कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि सगळ्यांनी एकमतानं एकच इच्छा दर्शवली की मनसेनं पुन्हा स्वबळावर जायला हवं। कारण ज्या पद्धतीचं लोकसभेला मनसेनं पाठिंबा दिला आणि त्यानंतर मनसे ज्या पद्धतीनं ट्रोल होताना बघायला मिळाली, कुठेतरी याचा फटका जो आहे तो कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्याला बसलेला बघायला मिळाला होता आणि त्याचाच पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे आहे ते आता मनसेनं स्वबळाचा नारा दिला असल्याचं देखील कळतंय। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की आपण स्वबळावर जायला पाहिजे, किमान 250 जागांसंदर्भात मनसेनं तयारी केली पाहिजे। याच संदर्भात राज ठाकरे यांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे। राज ठाकरे यांनी हेही सांगितलेलं आहे की मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही, मात्र जर कोणाला माझ्या सोबत चर्चा करायची असेल तर ते स्वतःहून येतील, स्वतःहून चर्चा करतील आणि ही चर्चा जी आहे ती लवकरात लवकर होईल। येत्या 20 ते 25 दिवस राज ठाकरे या महायुतीच्या संदर्भात चर्चा होते की नाही या संदर्भात वाट बघणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये आपलं शिष्टमंडळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवून प्रत्येक जागाची चाचपणी करणार आहे, कुठल्या जागेवर मनसे प्रबळ आहे आणि 2009, 2014, 2019 या तीनही विधानसभा मतदानामध्ये ज्या पद्धतीचं मनसेचं मताधिक्य होतं, ज्या पद्धतीनं मनसेला यश मिळालं होतं, ही या सगळ्या गोष्टीची चाचपणी खरं तर या पूर्ण 15 दिवसामध्ये शिष्टमंडळ करणार आहे। याच व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या पूर्ण बैठकीमध्ये चर्चेला गेला, तो म्हणजे 2014ला आणि 2019ला जेव्हा मनसे भाजप आणि काँग्रेस सोबत जी आहे ती युतीमध्ये लढण्यासाठी तयार होती, आघाडीमध्ये लढण्यासाठी तयार होती, मात्र त्यावेळेस जे आहे ते अखेरच्या क्षणापर्यंत मनसेला तात्काळ ठेवण्यात आलं आणि ज्याचा फटका जो आहे तो मनसेला बसलेला बघायला मिळाला। त्यामुळे पुन्हा एकदा अशा पद्धतीचा फटका पार्टीला बसू नये, पक्षाला बसू नये, ज्यामुळे तळागाळामध्ये जो पक्ष पसरलेला आहे त्याला धोका होऊ शकतो। अशा अनेक गोष्टींसंदर्भात खरं तर या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यामुळे हीच पुनरावृत्ती पुन्हा या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी 250 जागांसंदर्भात जे आहे ते मनसेचे कार्यकर्ते आग्रही राहिले आणि राज ठाकरे यांनी देखील या संपूर्ण मुद्द्यांकडे जे आहे ते अत्यंत सकारात्मक नजरेने पाहिलेलं आहे। राज ठाकरे यांचं हेच म्हणणं आहे की जर महायुती मध्ये सहभाग राज ठाकरे यांनी दर्शवला असला, लोकसभेला पाठिंबा जो आहे तो राज ठाकरे यांनी दाखवलेला असला, तरी देखील आता विधानसभेसंदर्भात कुठल्याही पद्धतीची चर्चा जी आहे ती अद्याप झालेली नाहीये। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते 80 जागांवर आपला दावा सांगताना बघायला मिळत आहे, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आहे, भाजप स्वतः आहे आणि अशा या भाऊगर्दीमध्ये जे आहे ते मनसेला किती नेमक्या सीट मिळतील असाही सवाल आहे। त्यासाठी मनसेनं पुन्हा एकदा स्वबळावर जर निवडणुकीमध्ये जर पक्ष उभा राहिला, जर निवडणूक स्वतः अगदी